बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना पडणारा प्रश्न कोणता आहे सांगते. ब्लाऊज आपण जेव्हा जोडतो, बाही जोडल्यानंतर आपण बाहीला कधी कधी बघा आर्म होलला इकडे जॉईंट दिलेला असतो, जसा की तुम्हाला इथे दिसतोय जॉईंट दिलेला आहे. थोडासाच आहे, छोटासाच आहे, अगदी 1.5 इंचाचा ते 1 इंचाचा. पण इकडे कमी, इकडे बरोबर झालेला आहे जॉईंट, अर्धा इंच गेलेला आहे आणि इकडे बरोबर तो 1 इंच गेलेला आहे बॅक साईडला. आता सेंटर काढल्यानंतर आपण जेव्हा पुढचा आर्म होल कटिंग करतो त्यावेळेला थोडंसं पुढच्या साईडला कपडा जास्त म्हणजे आटला जातो. तर त्यावेळेला फिटिंगच्या वेळेला किंवा ही टीप टाकल्यानंतर आपली फिटिंगच्या अगोदरची टीप टाकतो तेव्हा बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडतो, आता हे माझं मार्जिंग राहिलेलं आहे बाजूला, आता माझा ब्लाऊज इथे मुंड्यामध्ये काचेल का, घट्ट होईल का, किंवा मला इथे मुंड्यामध्ये काय प्रॉब्लेम होणार आहे का ब्लाऊजला, तर याचं काय करायचं, पुन्हा हा कपडा कसा आटवायचा किंवा ह्याचं काय सोल्युशन आहे. काही सोल्युशन करायचं नाहीये. जसं मी टीप मारून घेतलेले आहे ना तसं टीप मारून घ्या. इकडे बघा, टीप मारल्यानंतर जास्तीचा कपडा इथे शिल्लक राहिला होता, अर्धा इंच पाऊण इंच स्लीवचा, इथून नाही बरं का, इथून अगदी पाव इंच राहिला होता. इकडचा जो पार्ट आहे तो मी कट करून टाकलेला आहे. जसा हा सुद्धा मी कट करून टाकणार आहे, कारण इथे तुम्ही मार्जिन जास्त राहिलं किंवा हा कपडा जास्त राहिला म्हणून टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. आपला हा आर्म होल जो आहे तो ब्लाऊजचा प्रॉपर मापामध्ये आपण काढलेला आहे, त्यामुळे या आर्म होलला तर आपण कटिंग केलेलं नाही ना, त्यामुळे मार्जिन जरी पुढे राहिलं, बाहीचं शिल्लक राहिलेलं मार्जिन होतं ते एक्स्ट्राचं होतं, ते आपल्याला कमी पडू नये म्हणून आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं होतं. कारण कमी पडलं की पुन्हा जोडाजोडी करायला लागते. तर तुम्ही ते जर कटिंग करून टाकलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, कारण मेन आपला हा आर्म होलचा पॉईंट आहे, हा जो मुंडा आहे तो आपला मापातच आहे ना, त्यामुळे तुमचं राहिलेला कपडा मार्जिनचा इथे बाहीच्या पुढे हा कटिंग करून टाकला तरीही चालणार आहे, काहीही ते घाबरायची गरज नाही. आणि यावेळेला ही लेवल इकडे जी आहे, आता मी तुम्हाला तुमच्या समोरच कटिंग करून दाखवते बघा. कटिंग कुठे करते बघा, मी वरती आपली स्लीव्ज आहे तिथे अगदी लेवल घेतली आहे मी. हे पहा, कपडा कटिंग केल्यानंतर सुद्धा दाखवते, इकडे अगदीच लेवल करून घेतले आणि इकडे राहिलेला अर्धा पाऊण इंच कपडा आहे तो इथे मी कटिंग करून टाकलेला आहे, त्यामुळे इकडे ही लेवल व्यवस्थित आलेली आहे. आता जे काही तुमचं फिटिंग आहे, ब्लाऊजचं माप आहे ते तुम्ही टाकायचं आहे आणि फिटिंग करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला अजिबात मुंड्याला किंवा इथे आर्महोलला प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपल्या इथे फिटिंगचं माप आहे, याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होत असेल शिवल्यामुळे तर काही तिथे प्रॉब्लेम होत नाही, कारण पूर्ण ब्लाऊजचा आपण चौथा भाग घेणार आहे किंवा पूर्ण मापामध्ये निम्मा माप टाकणार आहे. तुमचं फिटिंगची जी काही मेथड असेल तुम्ही टाकू शकता, पण मार्जिंग राहिलं म्हणून अजिबात तिथून पुढे घाबरायची गरज नाहीये. डाऊट वाटला क्वेश्चन विचारा, मी आहे तुम्हाला तिथं सोल्युशन सांगण्यासाठी. त्यासाठी काय करायचं, इन्स्टा पेजला फॉलो करायचं आहे मात्र, बरं का. बाय.